हा सर बोला. कोण? पुजारी अरे मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन, तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं. तुमच्याकडे आले का साहेब? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेलं. साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे न्याय मिळेल. हा सर काहीतरी करता नको ते उद्योग. मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलं. मालक येतो समोर. हो साहेब माहिती आहे मला, ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला. तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना. फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजवणार बाबा, तुझं काय असेल तर. तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोलला मी समजवतो त्या मुलीला. ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ. ठीक आहे साहेब. बदलापूर प्रकरणातनं ह्यांना पळ काढता येणार नाही. आणि माझी ऑडिओ क्लिप चालवून ते जर म्हणत असतील बदलापूर फिरवू, तर आज एक्सपोज झाले ना. 4, 5, 6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये कोणीतरी ब्लॅकमेलिंग करतंय. तो माणूस आमच्या म्हणजे आता ती पलीकडे असलेल्या ज्येष्ठ नेत्याकडे जातो. तो ज्येष्ठ नेता मला फोन करतो की बाबा हे थांबव. मी थांबवण्यासाठी प्रयत्न करतो. मी पैशाची ऑफर दिली का? महाविकास आघाडीच्या लोकांच्या असे काही ऑडिओ क्लिप, उदाहरण संजय राऊतची एक महिलेला शिवे देत असताना, आदित्य ठाकरेचं दिशा सालेन प्रकरण, आता या आपल्या आव्हाडांचं ह्या पद्धतीचे क्लिप मीही ऐकले. हेच त्यांची खरी चारित्र्य आहे. हे आम्हा लोकांना जे काही आरोप बदलापूर आणि ह्यावर करतायत ना, ह्यांचे पहिले कॅरेक्टर तपासा. पहिले हे घरात घेऊन घेण्याचे लायकीचे नाही आहेत.